गेले 24 महिने इंडियन बँक असोसिएशन आणि 9 संघटना गेले 5 वर्षे आमचं चार्जर डिमांड्स असतं. आमच्या जे काही पगारवाढीच्या नोंदी असतात त्या आफ्टर 5 इयर्स त्या कम्प्लीट होतात. 2024 साली आमचं जे सेटलमेंट झालं त्यात आमची डिमांड होती की 5 डेज बँकिंग. तर IBA आणि इंडियन बँक असोसिएशन आणि 9 संघटना त्याचा MOU साईन झाला. मेमोरंडम अंडरस्टँडिंग जेव्हा झालं असतं तेव्हा बाइंडिंग असतं. सदर जे काही प्रपोजल आहे किंवा आम्ही डिमांड केली आहे ते DFS जे आहे डिपार्टमेंट ऑफ फायनान्स सेक्रेटरी त्यांच्याकडे ते उपस्थित आहेत. गेले 24 महिने त्यांच्याकडे ते पेंडिंग असताना 23 आणि 24 जानेवारी रोजी संपात आम्ही जाऊ नये. 9 संघटनेची भूमिका आहे की गेले 3 दिवस बँका बंद असताना ग्राहकांना वेटीस धरणं हे योग्य होणार नाहीत. म्हणून आम्ही सेंट्रल लेबर कमिशनरकडे अप्रोच झालो आणि त्यांची आणि आमची मध्यस्थी व्हावी म्हणून आम्ही 23 आणि 24 तारखेला सेंट्रल गव्हर्नमेंटकडे अप्रोच झालो. 23 तारखेला गव्हर्नमेंटने दिवसभर आम्हाला खेळवत बसले, नाचवत बसले. त्यांनी सांगितलं की तुम्ही डिमांड जी करता ती चुकीची आहेत, आपण उद्या पुन्हा सकाळी भेटूया. आणि 24 तारखेला पुन्हा सकाळी आमची जेव्हा 9 संघटना आणि सेंट्रल गव्हर्नमेंटचे जेव्हा लोक इथे उपस्थित झाले त्यांनी तोडगा न काढण्याऐवजी त्यांनी आम्हाला धमकीसारखं दिलं की तुम्ही उद्या जर संपात गेलेत तर तुमचा सगळा कर्मचारी मी सस्पेंड करून टाकू. 9 संघटनांची एकी असताना आम्ही 9 संघटनांनी पत्र दिलं की आमचा जो संप आहे जो काही कायद्याने गव्हर्नमेंटने दिले 26 जानेवारी आपण जे संविधान पाळतो लोक आदरणीय बाबासाहेब आंबेडकरांचं ज्याला काल आपण 76 वर्ष कंप्लीट केलेत त्या संविधानामध्ये जी नोंद आहे त्या कायद्यात अशी नोंद आहे की आमचे तो अधिकार आहे संपात जाणं. संपात जातो आमचा व्यवसाय हे शोक नाहीत, आमचा पगार कापला जातो पण केवळ आणि केवळ आडमोठे धरून तोडून. मग सेंट्रल लेबर कमिशनरने आम्हाला धमकी द्यायचा प्रयत्न केला की तुम्ही उद्या जर संपात गेले की तुमचे सर्व कर्मचारी आम्ही सस्पेंड करू शकतो. 9 संघटनेची एकी असताना आम्ही त्याला पत्र दिलं तुम्ही तुमचं काम काय करावं हे तुमचं काम आहे, आम्ही आमचं काय आहे ते आमचं काम आहे. उद्या सकाळी आम्ही भारत देश 4.5 लाख कर्मचारी जे आहेत आम्ही संपात जात आहेत. 5 डेज बँकिंग हे फक्त आज आमची डिमांड आहे. येत्या काळात 12 फेब्रुवारी रोजी ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन विथ देशाचा आम्ही संप करत आहेत. जे काही काळे कायदे जे 4 कानून कायदे जे केलेत काळे कायदे त्या कायद्यासाठी आम्ही निषेध म्हणून जात आहोत. आजचा संप आज धुळे शहर महाराष्ट्र नाही तर भारतभर आज सगळा देश बंद आहे. ज्या बँकेच्या अंडर आम्ही येतो इंडियन बँक असोसिएशन रिझर्व्ह बँकांचा बाप आहे, बाप 5 डेज आहेत. इंडियन बँक 5 डेज आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट 5 डेज असतं. आम्ही काय केलं आणि आम्ही भीक न मागता आम्ही पर डे 40 मिनटं आम्ही त्यात वाढ केली आहेत. पण गव्हर्नमेंटच्या ॲडमंटपणामुळे हे देऊ शकले नाहीत. अत्यंत नामुष्कीने आम्ही आज संपात जात आहेत.